वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग चालू केल्याने मी सकाळचे 12:30 वाजले. तर मी जेवताना ब्लॉग चालू केला. जेवण ऑलरेडी झाले माझं. तर आज बनवलेला मम्मीने कारल्याची भाजी, ती तर एक तुकडा बाकी आहे फक्त, आणि चपाती. तर पहिलं जेवण घेऊ आणि मग तुमच्यासोबत बोलतो काय आजचा सीन आहे. तर चला. तर मित्रांनो, जेवण पण झालं आहे मस्तपैकी. आणि आता मी करतो अभ्यास, पाठांतर मराठीचे. कारण की आज म्हणजे कालपासून आमचे चालू आहेत पेपर. तर हे पाठ करतो थोडंफार. कारण आपला आज सेकंड पेपर मराठीचा आणि उद्या आहे आपला हिंदीचा पेपर. म्हणजेच म्हणजे टोटल आपले 6 पेपर आहेत. एक झाला आणि आजचा एक, म्हणजे उद्या एक, म्हणजे उद्या 3 पेपर संपतील, मग 3 राहतील. मग त्याच्यानंतर आपल्याला लागेल दिवाळीच्या सुट्ट्या. तर मग आपण करणार मजा. आपण जाणार थोडंफार फिरायला बाहेर आणि फटाके पण फोडणार. तर मित्रांनो, कालचा सीन असं झाला की काल ना मी दिवसभर बसलेलो होतो. सकाळपासून काहीच नव्हतं केलं, दिवसभर बसलेलो होतो. काय झालं तर माहिती आहे का, काल मी खुर्चीवर बसलो आणि तिकडून डायरेक्ट तशी मम्मी आली ती काल पडद्याच्यापासून. म्हणजे रिक्षावर गेली होती ना, म्हणजे रिक्षा चालवल्या जाते, मला तर माहीतच असेल. तर काल घरात आली मी जेवायला बसलो. जेवण करून मग थोडंफार बसलो टाईमपास करत, गेम खेळत मोबाईलमध्ये. तर मम्मी काय बोलली माहिती आहे का, मम्मीने फुल मला शिव्या दिल्या भाई, फुल खत्रीमध्ये सगळं तुझ्या. म्हणजे खूप ओरडलं होतं मला. तर बोलत होती की अभ्यास करत जा, असं तसं. कारण की काल माझा इंग्लिशचा पेपरनं एवढा खराब गेला ना मित्रांनो, लय खराब गेला. मला तर सांगू पण नाही शकत, लय खराब गेला. तर म्हणून मी आज अभ्यासाला बसलो. तर आपल्याला तरी ही आपली मातृभाषा आहे, जर काय पाठांतर करणार आपण, तरी पण थोडंफार पाठांतर करू, प्रश्न उत्तर. कारण की सांगता येत नाही, काय पण होऊ शकतं. म्हणजे पास पण होऊ शकतो, नापास पण होऊ शकतो. आणि ही आहे माझी. मी बोलत होती की अभ्यास करत जा, थोडा अभ्यासावरती ध्यान दे, इकडे तिकडे ध्यान नको दे. पण मम्मीला बोललो की हो चालेल. म्हणून मी आज अभ्यासाला बसलो. आज अभ्यास करू आणि आज जाऊ सीधा कॉलेजला. म्हणजे आपला हा पेपर 1चा, म्हणजे खरं बोलतो 2चा पेपर आहे. जावं लागतं इथून 1लाच, कारण की अर्धा घंटा लागतो जायला आणि मध्ये चालत जायला 10 मिनटं. म्हणजे 1:45पर्यंत तिथं पोचायचं आहे. मग आतमध्ये घेणार, मग बेंचवरती बसून तुझं सगळं करून मग पेपर लिहायला देणार. टाईम सांगतो तुम्हाला, 2 ते 4 म्हणजे 3 घंटे पेपर आहे. तर बघू आजच्या पेपरामध्ये काय होते, तुम्हाला दाखवू शकत नाही मी, तर एवढंच करू शकतो. तर चला पाठ करू आणि मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट परीक्षात बसलो. मित्रांनो, ही आहे माझी परीक्षा, फर्स्ट युनिट टेस्ट. तर ह्या परीक्षेमध्ये थोडंफार अवघड जाणार आहे आपल्याला सब्जेक्ट. कारण ही मार्कशीट आहे 50 मार्काची. 50पैकी 18ला पास आहे. तर जास्तीत जास्त आपल्याला 30च्या वरतीच पाडायचे. तर याचा प्रयत्न करू आपण. जास्तीत जास्त अपेक्षा आपण ठेवणार किती, 30च्या 30 ठेवणार. 30 ठेवले तर मग कधी 26 पडू शकतो, 28 पडू शकतो, काय पण होऊ शकतं, सांगता येत नाही. कधी नापास पण होऊ शकतो. काय अभ्यास केला तर काय नाही होणार, अभ्यास केला तर पास पण होऊ शकतो. तर चला, ऑलमोस्ट आपला टाईम झाला आहे, म्हणजे 1:45 झाला आहे. तर आपण आता पहिलं त्याला मम्मीला कॉल आणि मग तयारी करू. म्हणजेच इंक पण नाही केली ना, तर इंक पण करून मस्त गन पावडर करून रेडी होऊ. आणि मग मम्मी आल्यावरती तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करू. मी तुम्हाला दाखवली नाही आपली वॉच नवीन आणलेली. तर चला तुम्हाला दाखवतो ती तिथं ठेवली आहे. तर चला, तर मी वॉच इथं ठेवतो आपल्या देवारापाशी. ते तुम्हाला उजेडत नेऊन दाखवतो. तर ही बघा, ही वॉच आहे. तर ही कार्टून लुक असं आहे. तर ही आज मी घालून जाणार आहे कॉलेजमध्ये. समोरचा व्ह्यू बघा. Incoming voice call from mom 1. तर चला भेटू तुम्हाला डायरेक्ट रिक्षावर. ईट करून रेडी झालं, गन पावडर करून. तर तुम्हाला दाखवतो. पॅन्ट मस्तपैकी घालून इन पण केले रावस. तर आता भेटू तुम्हाला डायरेक्ट रिक्षात बसून.
मित्रांनो आम्ही थांबलो आहे तळेगाव मार्केटमध्ये. तर बँकेत पैसे टाकायचे होते म्हणून. तर पब्लिक कट करून त्यांना सांगावं लागेल ना. तू सांग फोन करू मी नाही सांगत आणि याला सोडायला जाते ना, याला सोडून येते ना, सोडून इथंच येते मी. आम्ही इथंच. चल पटकन. मित्रांनो आलो घरी आणि आता बसलो खुर्चीवर, कारण की जरा टेन्शन आलं आहे. आजचा पेपर जरा आवड गेला आहे, अभ्यास करून घे जाऊन पण. तर आता काय नाही, आता जेवूया आणि मग भेटू तुम्हाला. जेवायला बसलोय तर जेवणामध्ये आज काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे फक्त भेंडीची भाजी आणि डाळ भात. मित्रांनो बाहेर पडतो खूप सारा पाऊस, म्हणजे विजा पण गरजत होत्या. तर तुम्हाला आता दाखवतो. तर चला. तर मित्रांनो बाहेरचा व्ह्यू बघा, समोर ट्रेन चालले मस्त, किती मस्त वाटतं बघा ना, थंड थंड. हे बघा आता पाऊस थोडा थांबलाय, मग अशी जास्तच पडत होता आणि विजा पण गळपत होत्या. आता तुम्हाला काय सांगू शकत नाही. तर चला असं जेवण करून बसले आपल्या खुर्चीवर, कारण की आज आपल्याला आता करायची एडिटिंग. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.